हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आत्ता जस्ट आम्ही घोडेगाववरून इथे लँड झालोय. हां, आणि कासरवाडी. हां, आता मी मस्त असेच ढगळे ढगळे कपडे घालते, म्हणजे कसं आहे प्रवास करायला मोकळी. कारण कुठं जायचंय? नगरला. का ते किला भेटायला. का ते तिथं गेल्यावर कळलं असं म्हणायचं. किला भेटायला सांगितलंच. चला आता मी आवरून घेते. मस्त मस्त नाही, फक्त कपडे बदलून घेणार आहे आता. गाईज आम्ही निघालोय. हे बघा, आज पण दीदीकडंच सामान आहे. आम्ही आता एक थोडासा ब्रेक घेतलाय, वडापाव ब्रेक. भूक लागली तशी भूक नाही, सकाळची मिसळनेच पोट भरले. तुम्हाला दाखवते आम्ही कुठं आलो. छान आहे इथे, खूप छान वडापाव भेटतो आणि चहा. आपण वडापाव आणि चहा घेऊया. तुम्ही काय घेणार? वडापाव सांगितले. चटणी बघा, चटणी कोणती सांगा पप्पा. पुदिना चटणी, चिंचेची, मिरचीची, ओ हिरवी मिरची, लाल मिरची, लसूण, लाल मिरची, ही नसते शेंगदाणा, हे मिरच्या आणि हे कांदा. आपला वडापाव आलेला आहे. आता पहिलं खाण्यावरती फोकस घ्या तुम्ही. हो हो, व्हिडिओ नंतर काढा. व्हिडिओ नाही आहे आता, त्यांना दाखवायचं नाही. एक तर अंधार आहे, नगरला पोचायचं आपल्याला. अजून 2 तास तरी कमीत कमी लागणार नगरला पोचायला. पप्पा एवढं म्हणतात ते, आता आपण खाऊनच घेऊया. खाऊन झाल्यावर भेटते. काहीच आता आपण मस्त गरम गरम चहा घेऊया, गुळाचा चहा. गाईज आम्ही आता सुप्यात पोचलोय आणि सुप्यामध्ये जवळजवळ 15 किती बेस्ट ठिकाणी 70 बघा. सगळीकडं दिसते बेकऱ्या आहेत आणि बेकरी आणि हारांचे दुकान आहे तिथे भरपूर. त्या मी दाखवायचं तुम्हाला, कारण आता उशीर झाला. आता आम्ही नाही काय घेणार. काहीच आम्ही पोचलोय नगरला. 10 फोन झाले दिवस तोपर्यंत. 10 फोन, कुठं पोचले. आता जाऊन सरप्राईज तर नाही माहिती त्यांना. कुत्रा आला, मी एकटीच आहे. द्या काय बघितलं तुम्हाला घ्यायला आलेलं. थँक्यू. थँक्यू रिया थँक्यू. चल बरं झालं, आता सामान उचलायला एक माणूस झाला. थँक्यू रिया आली. आता चल आमच्या बॅगा उचल. चलते की, थांब ना. कधी मग? मग जेवायला पण केलं. अरे थँक्यू. मला तर वाटलं आता मलाच येऊन बनवायला लागतंय का काय. तुला नाही ठेवलं आम्ही काही करायला. अरे थँक्यू, किती काळजी माझी. काय अंधारात दिसतंय का पण मी? मग टॉर्च उगाच लावली का? तुझाच प्रकाश पडतोय बघ. चला आता रियाकडं सामान देऊ आणि जाऊ घरी. कुठं जाते आता? यावेळेस दीदीने रियावर जबाबदारी दिली सामान उचलायची. चला आपण अक्कीला जाऊन भाव करू. अक्कीला तर माहितीच आहे आम्ही येणार इथे, पण नको का सगळ्यांना माहिती तुम्ही येणार. सगळ्यांना म्हणजे किती जण? सगळ्यांना सांगितलं नगरला सांगितलं. सगळ्यांना माहिती मी ब्लॉग घेणार होते अक्कीचा, म्हणून सगळे इथं थांबलेले. हा काय राघव थांबला इथं. ओ त्याला घ्यायचंय ना ब्लॉग मध्ये. अरे राघू आतमध्ये थांबा, मी तर बारूशीच दिसते. सोनू नाही आली. नाही आली. मोनोली आली. अक्कीचा हात बघा. पेशंट नाही ड्रेस घालून आली. हा असं झालं. साक्षी पावभाजी बनवली ना, बघू. आणि आईस्क्रीम कुठे? आईस्क्रीम तुम्ही आल्यावर. अरे बापरे, आज साक्षी पाव भाजती म्हटल्यावर मग 10 पाव तर खायलाच लागले. सगळं आम्हाला उद्या घरी जायचंय, या हिशोबाने केलंय ना. भाजी दाखव. हा ठीक आहे. कालपासून नुसते पाव खाते.
काल 2दा पावभाजी, तेव्हा 2दा पाव खाल्ले. सकाळी मिसळ पावच्या टायमिंगला पाव, नंतर परत पाव, आता परत पाव. आता साक्षी, आम्ही उद्या घरी जाऊ शकू अशी भाजी केली आहेस ना? केली आहे का बघ ना. तर विश्वास ठेवायला लागेल मला. ठेवा. चला मी खाऊन बघते आणि मग सांगते. मग तुम्ही ठरवा साक्षीच्या घरी यायचं का नाही जेवायला. काय ए रे? मम्मी. हा यायचं. अक्कीला काय सांगते लगेच? नाही सांगते मी म्हणते ए मी ये ना. चला आपण रिव्ह्यू देऊ हा साक्षीने बनवलेल्या भाजीचा. तू खाल्ली, टेस्ट केली? नाही केली कर पटकन घे मग. कशी झाली मामा भाजी? साक्षीनेच केली, साक्षीनेच केली. तू विचार ना साक्षी. एकच नंबर बोला की यापेक्षा. अगं विचार की साक्षी. नाही पप्पा. एकच नंबर. आता बरं आता आम्ही खाऊन बघतो. रिया घे. ऐका त्याच्यावर ठेवण्यात ते गॅस टाक. आपल्याला रिव्ह्यू द्यायचा आहे. पाणी मला तू जाऊ दे, तुझे पाणी झालं. टाक ना. बरं आता मी खाऊन बघतो. ना पाणी दे पप्पा. हो देते. एकच नंबर आहे ना. खरंच छान झाली. साक्षीने केली तिला सगळं सांगितलं. साक्षी पास झाली मला नाही करत. पावभाजी बनवण्यात. साक्षीने केली. गाईज काल तिथं आईस्क्रीम खाल्ली आणि आज आम्हाला मामांतर्फे. मामा तुझे मामा आहे का? नाही, माझे माझे पप्पा आहे, मामा आहे ना, माझे मग मी पप्पा बोलणार. हा, बोल. मामांतर्फे आईस्क्रीम आहे आज आम्हाला. आईस्क्रीमची पार्टी देतात आज आम्हाला मी पण या. मामा. आणि रिया म्हणते काय माहिती का? एक खरंच इथं आहे. कुत्र्याचं नाव येत आहे ना काय माहिती का? विषय काय चाललाय माहिती का? आज 24 तारीख आहे. नाही आज 24 नाही पण होऊन गेला. होऊन गेलं. जाऊ द्या. विषय चाललेला की रियाला कोणीतरी कुत्र्याच्या बड्डेला बोलवलं. खरंच काय पण नाही बरं का. इथं कुत्रा राहतात ते म्हणजे ते त्यांनी बोलवलं नाव की काय या बड्डेला. कुत्र्याचं ते तर सांग. अर्जुन दादा. त्याला काय बोलतात रे? एक आहे ना जेरी आहे आणि एक अर्जुन दादा. हा एक अर्जुन दादा. अरे वा. हा नाही कुत्रा आहे कुत्रा. बरं इतकं मोठं आहे ना ते लय मोठं आहे. कुत्रच आहे. त्यांच्या घरासमोर ए नाही झोपले असते ना आता. ज्यांचं कुत्र आहे त्यांच्याच घरासमोर आम्ही चालता चालता ओरडतोय. हा हाय. हा आमचा राघव. बस अरे हाय म्हण ना. हाय जाऊ दे. त्याला इंटरेस्ट नाही आहे. जाऊ द्या त्याला नाही इंटरेस्ट. एवढं हिंदीतून म्हणत होता लाईक करो सबस्क्राईब करो. कसे माझे लाईक वाढणार? तुम्ही यायच्या आधी लय चाललं. तुझा आजला तर माझे लाईक नाही वाढणार. जाऊ दे आपण थोड्या वेळाने शूट करू. तू आता जरा बघा ना मग. नाही आहे बघ. हीच ती 2 कुत्री आहे. ही दोघं आमच्यावर आता भुकत होती कारण या दोघांना त्या कोण आहे ते जेरी आणि कोण अर्जुन दादा आणि जेरीच्या बर्थडे पार्टी. चेरी तर चेरी त्या दोघांच्या बर्थडे पार्टीला बोलवलं. त्या अर्जुन दादा आणि बोलवलं होतं ना बड्डेला. मला बोलवलं होतं. सॉरी माझ्याकडेच काय अर्जुन दादा. खूप ओळख आहे. ओ काही पण रिया सुप्यापर्यंत ओळख आहे. बघितली ना तू? अरे मगाशी आम्ही बघितलं. रियाची लय ओळख आहे. रिया आता माझे सबस्क्रायबर वाढून देणार. चला आम्ही आता आईस्क्रीम खातो. मामांतर्फे आज आम्हाला पार्टी आईस्क्रीमची. थँक्यू मामा. आम्ही आता आईस्क्रीम खातोय. ये ना. राघव पण खातोय. राघव तुझी दाखव की. अरे घेतली एक निघली दुसरी. जाऊ दे. चला आता मी खाते आता माझी आईस्क्रीम वितळ. रात्रीचे 12 वाजलेत. हो की नाही रिया? आणि मामा माझा ब्लॉग बघतात ते रात्रीचे 12ला आहे बघा. मी दाखवते. सो आम्ही आत्ता आलतो सकाळी दूध बिस्किट घ्यायला कारण आम्हाला चहा करायचा आता. आणि आज पण आमच्या व्हिडिओत लहान बाळ आहे. आज नाश्त्याला काल मिसळ खाल्ली. आज नाश्त्याला आहे इडली सांबार. आणि काल काय खाल्लं? पावभाजी. रव्याची. सांगितलं की काल पावभाजी होती ते सांगितलं ना. एवढं मी दाखवते. कसं झालंय? कसं झालंय? खा. एकच नंबर. अरे खा ना. खायच्या आधीच का? हा एकच नंबर. पप्पा कसं झालंय? कुणी केलंय?
जेवढा रवा मी तेवढं पण टाक. खाऊन घेते. कुणी गेले अक्कीने केले. अक्कीने गेले सांबार मी केले. अक्कीने बरं सांबार साक्षीने केलंय आणि इडली अक्कीने गेले. मी टेस्ट करून बघते. जास्त म्हटलं जेवढं रवा तेवढं टाक. छान झाल्या साक्षी तू सांबार. टाकाल ना तुमच्यामध्ये चुरायला झाळे. चला आता बारीक आहे. नंतर भेटू. एक गाईस आम्ही आता चाललोय कुठं चाललो रिया? कोहिनूर मॉल. कोहिनूर मॉल. आम्ही आता आजच आम्हाला कासरवाडीला पण जायचं पण आम्हाला फिरायला पण जायचं तर आम्ही आता चाललोय कोहिनूर मॉलला. कुठं आहे तो? कोहिनूर मॉल सावडीला. कळलं का? मला पण जुड्याला नाही पण जायचंय ना? बघू जुड्याला पण बघू जायचंय. बघू बघू ए, हे घ्या की एक कसं ऍडजस्ट होतंय तसं. चला चला आता आम्ही अगं चल. थोडंसं मी घेते. चप्पल वगैरे घालून आईला दे, निघतो. रियाला सांग. निघालोय आता. किती वेळ लागेल? त्याला आता 15-20 मिनिटं. आणि हां. बस आता किती वाजता ते बघा. कितपत बस आहे? हां? कितपत बस? हां. म्हणजे 2 चेंज करून जायला लागेल. इथून स्टँडवर कोहिनूर मॉल. आता आम्ही रिक्षा चेंज केली आणि बसमध्ये आलोय. कुठे आहे आपण आता? स्टँडवर माळीवाडा स्टँड. सांग ना. अरे माळीवाडा स्टँड म्हणलं ना. आम्ही पोहोचलोय कोहिनूर मॉलमध्ये. हे बघा काय म्हणतेस तू? तिकीट काढते का? अरे टॉर्च चालू आहे. चेहरे नाही दिसत आहे. आम्ही आलोय मॉलमधनं जाऊन तर आम्ही खायला चाललो कारण खाताल तर होतात नाही तर असे राहतात. झालं एकदा मारून झालं ते लोक. चला आता मी रोड क्रॉस करते. आमची ऑर्डर आली पिझ्झा फ्राईज आणि मोमोज. घेतलं आम्ही आता खाऊन घेतो कारण आम्हाला घरी पण जायचं. रियाला मेन भूक लागली म्हणून आम्ही हां डीमार्टपेक्षा छोट्या मॉलमध्ये फिरून आलो. हां मी आता कॉफी घेतोय. थंडीची कोल्ड कॉफी घेतली आम्ही. साक्षी एवढंच इथं नाही ओळख कर याची आता. बरं बरं आपण कॉफीच पिऊया. जेवढा आम्हाला मॉलमध्ये फिरायला वेळ नाही लागला तेवढा आम्हाला खायला वेळ लागला. आणि मॉल नव्हतं मॉलपेक्षा मोठं होतं डीमार्ट असेल. माझे सबस्क्रायबर म्हणतील मी याच कपड्यांवर फिरते कारण मी घोडेगावला हेच कपडे घेऊन गेलते आणि तशीच बॅग नगरला आणली. हां ही साक्षी तूच म्हणली तर दाखव. आता रियाला बोलव. आता तू का नाही बघत आहे? रिया ओळख दाखव ना. बस मागव. सांगितलंय फोन करून. हो म्हणजे आता ये. मी नाही बसवलं. बोलायचं असं कोपऱ्यात बसायचं. मी नाही बसवलं तीच बसली. बघा हे कसे बसलेत. मन काय म्हणत होतं? कोहिनूर मॉलचं काम चालू होतं त्यामुळे ते अंडर फिरायला त्यांना कन्स्ट्रक्शन आवडलं मॉलमध्ये आम्हाला नेलं यांनी. ते बांधकाम कसं चालू होतं ते आम्ही चेक करायला आलतो कासरवाडीवर. चांगलं होतं ना. काय तुमचा होतंय, अजून मॉल. होतंय. हा. मॉलची प्रगती चांगली आहे. चला आम्ही आता आलोय घरी आवरू वगैरे आणि निघू कासरवाडीला. काय हो. परतीचा प्रवास.
पावाचा पाहुण्याचा रड आता रड ना मला नाही येते गोडेगाववरून रडताना रड ना आता रडायला कशावर येईल तर तुमचा मॉल आहे ना त्याच्यावर ह्याच्यावर नाही यायचं रडायला असा रिक्षात कसं लागलं मग म्हणलं होतं पुढं नाही बसायचं एक्सपिरियन्स हा एक्सपिरियन्स नको का घ्यायला जाऊ द्या वाईट एक्सपिरियन्स आहे 1 नंबरचा वाईट लय हाऊस होती बाई यायचं होतं ना तुला आमची भांडी नाही चला आता बस रिया मला रिया मला लावायचंय तुला थांब ना लाव ना तू सोड नको आम्ही पण तुला लावणार ना छोटाच कशाला पीस बीस कुंकू पण लावून दे एखादा एक नाही छोट हात काढ छोट लाव नाही एकदा मला नीट परत लाव का बघ ना ते घ्यायचं असं काय थांब बघते नाही अशी भरली ना गाईज आपल्याला रियाशी बदला घ्यायचा आहे आता थांब आता हिच्या तर अरे वा शानी काय चाललं मजा आली आता साक्षीला धरू मला लावून झालं मम्मीला लाव ना मम्मीला मला झालं हळदी कुंकू अरे तुम्ही का मला भरवताय आई बघ काय केलं यांनी आता रिया गेली अरे तिकटाचा डाबा कुठे आहे तिकटाचा चला आता जाऊ द्या तुम्ही मला चांगला आहे ना एखादा प्रँक सांगा आपण रियावर तो ट्राय करू तिने मला लई त्रास दिलाय सांग नक्की हे धर काय धर हे लावून दे हे काही नाही मला जाताना किती त्रास दिला आता मी कसं यायचं मजा आली ना ए परत या लवकर या मजा आली लवकर या आणि कुंकू लावा आमच्या नाही लावत आता लाल झाले हो अगं तू चला. आमची तर नव्हती बोलायला त्यामुळे लागतं रंगपंचमी जात म्हटलं मग मी कुठला सण साजरा करू तुझ्यासोबत बोल कुठलाच नाही तुझ्याबरोबर हिच्याबरोबर कुठला सण साजरा करायचा बघ ना नाही तुला काय वाटतं बघ नको बघून निघ. जाऊ का साक्षी मला काय वाटतंय साक्षीनी तर नाही थांबली पाहिजे काय म्हटली साक्षीनी तर नाही थांबली पाहिजे इकडे ये ना द्या पाठवून साक्षीला अख्खी जाऊ का आम्ही बाय बाय अगं नाही म्हणायचं असतं तू डायरेक्ट बाय म्हणते नॉर्मल घे काय चल मग राहा आजचे दिवस आज नको नंतर येईल बाय. आता डायरेक्ट बाय पेपर झाल्यावर बाय 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 आम्हीच येऊ 2 दिवस फोटो दोनच दिवस परत 2च दिवस येणार हेच 8 दिवस फिरायला नेत असेल तरच आरसी नाही आरसी येस ना येऊन जाऊ ना आरसी बघितलं का साक्षी किती आगावे दीदी बरोबर फोटो काढते नुसती. दोघींचे सेम सेम कपडे नाही म्हणून जाऊ द्या बाटली ठेवा तू अजून जमीन आहे मला मग खिडकीत बसायचं हाकलून द्यायलाच बसले तुम्हाला दिदीले आगावे बाय बाय घालवायलाच बसले दोघी जणी पुढच्या वेळेस चांगली जागा शोधा जर फिरायला जायचं असं डीमार्ट वाली नका बघू मॉल तुम्ही आमच्या शेजारीच राहता ना उद्या ये हा उद्या फक्त लवकर ये बरं
बाय. चला गुड नाईट. अरे लाईक शेअर सबस्क्राईब सांगा ना. लाईक शेअर सबस्क्राईब करा. सॉरी काय म्हणतीस? काय नाही, चला बाय बाय. चुका माणसाकडनंच होतो. ए असं काही पण घेऊ नको बरं का. आता हेच आहे ना. चल मी का त्या तिचे फोटो संपतच नाही. चला बाय 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 गुड नाईट. बाय बाय बाय. बाय ही गुड नाईटच म्हणते. बाय. काय घेतली त्यांना घेतली. आता डायरेक्ट जाणार आहे कासरवाडी. सुप्याला थांबायचंय. तुला मी म्हटले होते ना काल मी दाखवल उद्या. सुप्याचे नानकेट, कपकेक्स. सुप्याचे नानकेट का फेमस आहे सांग बरं. केक काढले का कारण ते सुप्याचे. नानाने आणले हा. कपकेक. आपण आईला एक कोडं विचारू. काजू बदाम मनुके पिस्ता ते सगळ्यांचा फेवरेट. पप्पा तुम्ही पण उत्तर द्या. आवाज कमी करा त्याचा. काजू बदाम मनुके पिस्ता याचा फेवरेट पिक्चर कोणता आहे सांगा बरं. काजू बदाम मनुके पिस्ता अक्रोड जे काय असतं ते त्याचा फेवरेट पिक्चर कोणता आहे सांगा. पिक्चर नाही नटसम्राट. सांग समजून सांग तू. असं काही नाही ते नट म्हणतात काजू बदाम पिस्ता नट. तिची गोळी चुकल्यावर असं वाटतं. मला एक तर गोळ्या चालू नाही कसल्या. गाईस आम्ही आता पोहोचले सुप्यात. आता मी तुम्हाला दाखवते बेकरी. इकडे सगळीकडे फक्त बेकरीच आहे आणि ते फेमस आहे. टेस्ट करते. हो छोटेवाले आहे. व्हिडिओ कॉल दाखवू का तुला करून. आज पण आम्ही आईस्क्रीम खातोय. सॉफ्टी ती जरा शेप बिघडलाय त्याचा. असं वाटतं कुणीतरी हात मारलाय. पण कितवा दिवस आहे आईस्क्रीम खायचा. चौथा का तिसरा दिवस आहे कंटिन्यू आईस्क्रीम खातोय. चला आम्ही आता खाऊन घेतो. कशी आहे खा. एकदम मस्त. काय करू मग. सॉफ्टी आम्ही चॉकलेट फ्लेवरची ऑर्डर केली. पण फ्लेवर कुठला आहे हा तिथे. हॉर्लिक्स. चॉकलेट कमी आणि हॉर्लिक्स जास्त लागते. जाऊ दे आणि हाईट वाढली तर वाढली हाईट. आप नाही होऊ शकत आहे की नाही. जाऊ दे आता. कानिपनाथ महाराज की जय. महाराज की जय. सो आम्ही आता पोहोचलोय. वडापाव खाल तिथं आपण वडापाव खाल्लेला तिथंच पोहोचलोय आपण. हा तुम्ही खा. मी तर आज फक्त चहा पिणार आहे. कारण भूक नाही मगाशीच ते पिझ्झा वगैरे खाल्ला त्यामुळं आता मी फक्त चहा घेईन. 2 वडेपाव घ्यायचे आणि गाईज हे बघा ह्यांची मिसळची थाळी दाखवते मी तुम्हाला. पाव मिसळ गुलाबजाम दही मटकी कांदा आणि एक्स्ट्रा सॅम्पल. मला तर घोडेगावचीच मिसळ आवडलेली. मी इथं फक्त आता चहा पिणार आहे कारण भूक नाही आहे. मान रवी समतळपे मान रवी समतळपे मूर्ती नाम तुमची जय योगी राज मूर्ती जय योगी राज मूर्ती जय योगी राज मूर्ती. सो मी माझा आजचा ब्लॉग इथेच एंड करते. आमचा घोडेगावचा आणि नगरचा दोन्ही प्रवास खूप छान झाले. आम्ही नक्की परत जाऊ. दोन्ही ठिकाणी जाऊ. आणि माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.